सर्वात जास्त एवढे करत नाही सांगायचं कोण कोण माहितीचे कोण कोण आहे थांबू इथं सबका देख के आता जी हार्ड डिस्क लावलेली आहे त्या हार्ड डिस्कवरती आपले 20च्या आसपास कॅमेरे चालू आहेत. त्यामुळं कॅमेरे पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. त्यामुळे ते हार्ड डिस्क ज्या होत्या लावल्या त्या हार्ड डिस्क भरत आल्या त्याला मुदत कमी राहिली, 1-2 दिवस मुदत राहिली ती, म्हणून निवडणूक विभागातर्फे त्या हार्ड डिस्क बदलण्यात आलेल्या आहेत. त्यावर स्वतः आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या संपादनामध्ये आपण बदलल्या, कारण जर संपल्या असते त्या तर मग ओव्हरलॅपिंग होऊन डाटा आपला नष्ट झाला असता. त्यामुळं त्यांनी त्या हार्ड डिस्क बदलल्या आहेत आणि सर्व डाटा सुरक्षित आहे, कुठलाही डाटा मिसप्लेस किंवा नष्ट झालेला नाही. मग उमेदवार म्हणत होते का नेमकं त्यांना का बोलवण्यात आलं नाही, मग आपलं काय त्या माध्यमातून उत्तर असणार आहे? ते निवडणूक आयोगाचं काम आहे, त्याच्यामध्ये आरो आणि ARO हे त्याच्यामध्ये उत्तर येतील आपल्याला, त्याबद्दल मला सांगता नाही येणार. यांचं प्रश्न आहे का भाऊ, त्यांचं समाधान आहे का काही झालंय असं त्यांचं म्हणणं होतं? आतमध्ये मी प्रत्येकाचे जे उमेदवार एक जनप्रतिनिधी घेऊन गेलो आतमध्ये आणि त्यांना देखील दाखवलेलं आहे की दोन्ही लॉक आहेत ते इंटॅक्ट आहेत, त्याला सील जसं जे आहे तसंच आहे. ज्यांनी सही केली ती त्याच्यावरती ते उमेदवार देखील होते, त्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. इव्हन आमच्या पोलिसांतर्फे आम्ही एक व्हिडिओ पण काढलेला आहे, तो पण सगळ्यांना दाखवला. काय आव्हान करणार आहात या निमित्ताने आपण? कृपया फोनवर विश्वास ठेवू नका. पोलीस प्रशासन आणि निवडणुकीचं काम त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही, त्याबद्दल SRPFचे जवान आमचे 24 तास आहेत अवेलेबल. आपल्याला काही जरी वाटलं कृपया आमच्याशी संपर्क साधा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंद होता, याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्यावेळेसचं पण फुटेज आहे सगळं. ज्यावेळेस बंद होता असं आपलं म्हणणं आहे ना, त्यावेळेस पण 2 ठिकाणाहून त्यांनी बॅकअप घेतलेला आहे. त्या 2 ठिकाणचं ज्यावेळेस एक बंद होता ना त्यावेळेस त्याचं बॅकअप दुसऱ्यावर चालू होता आणि दुसरा ज्यावेळेस बदली करत होते त्यावेळेस त्याचं बॅकअप पहिल्यावर येतो. त्यामुळे ते पण पूर्ण बॅकअप आहे. फोनवर कृपया कोणी विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे काही क्लॅरिफिकेशन लागेल ते मी आहे, आमचे हे DPO साहेब आहेत आणि तहसीलदार साहेब आणि उंडे साहेब सगळे आहे, आम्ही तुमच्यासाठीच आहे. कृपया फोनवर कोणीही विश्वास ठेवू नका.